नमस्कार, मी विशाल सातव. पुन्हा एकदा मी सर्व इंडसाइट्सचं इंडसच्या या डिजिटल सेल्स ट्रेनिंगच्या या नव्या एपिसोडमध्ये सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, गेले अनेक एपिसोड्स आपण वेगवेगळे विषय तुमच्यासमोर घेऊन आलोत आणि त्याचा नक्कीच आपल्याला फायदा झाला आहे. आज मी तुमच्याशी एका वेगळ्या विषयावर बोलणार आहे. अर्थात तो विषय आपल्याला माहिती आहे, नवीन असा काही नाही आहे, पण एक असा विषय जिथं मी एकटा बोलणार नाही आहे. आज माझ्याबरोबर एक एक्सपर्ट व्यक्ती असणार आहे त्या विषयावर तुमच्याशी बोलायला. प्रत्येक मनुष्य, प्रत्येक व्यक्ती, तो स्त्री असू दे, पुरुष असू दे, एखादा कॉलेजमध्ये जाणारे मुलगा मुलगी असू दे किंवा लहान मुलगा मुलगी असू दे, हे सेल्फ कॉन्शियस असतात, स्वतःबद्दल अवेअर असतात, जागरूक असतात. पण ते सगळं जो हा अवेअरनेस, कॉन्शियसनेस, हा जागरूकपणा हा आपल्या आउटर फिटनेसबाबत असतो, की मी दिसतोय कसा, माझा चेहरा नीट आहे ना, माझे लुक्स नीट आहेत ना, हे सगळं तो पाहत असतो. पण मित्रांनो, ते सगळं पाहताना एक गोष्ट महत्त्वाची असते की हे सगळं ठरतं कशावर? माझा ॲपिरियन्स, माझे एक्सप्रेशन्स, माझे फिजिक, हे माझे फीचर्स, हे सगळं ठरवतं कोण? इव्हन एवढंच काय, तर माझ्या खाण्याच्या सवयी, मला खाण्याच्या सवयी काय, तर माझे इव्हन काही बाबतीत आजारपण, हे ठरतं कशाने? आपण अनेक वेळा म्हणत असतो की हा मला माझ्या आईवडिलांकडून आलेला गुण आहे किंवा हे माझ्या घरात अनुवंशिक आहे. हे अनुवंशिक असणं म्हणजे काय? माझ्या आईवडिलांकडून, माझ्या फोरफादर्सकडून मला नक्की काय वारसा मिळाला आहे हेल्थच्या बाबतीत? ह्या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. आणि आज ही चर्चा करण्यासाठी माझ्याबरोबर आहेत सिनियर जेनेटिक काउन्सिलर गौरी पंडित, आणि त्यांना गेल्या 11 वर्ष या फील्डचा अनुभव आहे. आज तुमच्या मनातले काही प्रश्न मी त्यांना विचारणार आहे आणि त्या प्रश्नांची उत्तरं आज आपण त्यांच्याकडून घेऊया. तर गौरी, माझा पहिला प्रश्न आहे की व्हॉट इज जेनेटिक टेस्टिंग आणि व्हॉट इज द सायन्स बिहाइंड इट? सो जेनेटिक टेस्टिंग सिम्पली हा आपल्या जीन्सचा स्टडी आहे. आता आपले जीन्स जे असतात त्यांच्यामध्ये छोटे छोटे व्हेरिएशन्स किंवा बदल असतात आणि ह्यांना आपण सिंगल न्यूक्लियोटाइड पॉलिमॉर्फिझम असं म्हणतो. पॉलिमॉर्फिझम म्हणजे चेंजेस जे असतात ते. जीन्स आपण आपल्या पूर्वजांपासून इनहेरिट करतो, अर्धे आईचे आणि अर्धे वडिलांचे येतात. तर जेनेटिक स्टडीमध्ये हे व्हेरिएशन्सचा अभ्यास करतो. ही जी इनहेरिटन्स आहे की जीन्स कसे पास ऑन होत आहेत त्याचा अभ्यास होतो. तर त्याला आपण जेनेटिक टेस्टिंग म्हणतो. सोप्या भाषेत म्हणायचं झालं तर आपले जीन्स आपण वाचतोय, रीड करतोय. एखादी आपण कादंबरी कशी वाचतो तशी आपण रीडिंग त्याचं जे होतंय दॅट इज कॉल्ड एज जेनेटिक टेस्टिंग. तर सायन्स म्हणलं तर हेच आहे की आपल्याला बदल असतात, ते बदल पास होतात, त्यांच्यामुळे जर काही आजार डेव्हलप होणार आहेत का नाहीत, काही ट्रेट्स तुमचे कसे आहेत, तर हे सगळं जे आहे त्याच्या मागचं सायन्स आहे की हे स्टडी त्याच्या मागे होतं. आणि ऍक्च्युली जर सांगायचं झालं तर हे सगळं खूप नवीन आहे. लोकांना याबद्दल अजून माहिती नाहीये की अशा प्रकारचा आपण स्टडी म्हणजे आपल्या जीन्सचा स्टडी आपण करू शकतो, हे अजूनही माहिती नाहीये लोकांना. एक्झॅक्टली, माझाही तोच अनुभव आहे गौरी, की जेव्हा जेव्हा हा DNA वाईज प्रोडक्ट मी लोकांशी बोललोय ना, तेव्हा लोकांनी माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले की हे काय सांगतोय हा. म्हणजे आम्हाला एवढंच माहिती आहे की अनुवंशिकरित्या माझा स्वभाव काय आहे, माझ्या फॅमिली हिस्ट्री काय आहे, माझा कुठले अनुवंशिक आजार माझ्या घरात असू शकतात, पण माझ्या त्या सगळ्या जीन्सचं एक टेस्ट होऊ शकते माझ्या जीन्सची आणि त्याचं अनालिसिस करून मला एक जगण्याचा पाथ मिळू शकेल, हे लोकांना अजून माहीत नाही आहे. आणि ह्याच्यावरून मला आठवतं काय, तर 20 वर्षांपूर्वी, इनफॅक्ट 22 वर्षांपूर्वी जेव्हा इंडस चालू झालं तेव्हा प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप हा प्रोडक्ट घेऊन ह्या कंपनीने सुरुवात केली. आणि तेव्हा प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप आम्ही लोकांशी बोललो ना की त्याच प्रश्नार्थक नजरेने पाहायचे जसे आत्ता DNA वाईजसाठी पाहतात. आता तुला जर का मी विचारलं की प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप म्हणजे काय सांग, किंवा तुला प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप म्हणजे काय माहिती आहे का, तर तू माझ्यावर हसशील, अरे हे कुणाला माहीत नाही आहे. तर कदाचित ती परिस्थिती आहे. पण खूप इंटरेस्टिंग माहिती आहे. माझा दुसरा प्रश्न त्याच अनुषंगाने पुढचा आहे, तो असा की आजकाल आपण एक टर्म फार ऐकतो, NCD म्हणजे नॉन कम्युनिकेबल डिसीज. हे नॉन कम्युनिकेबल डिसीज आहेत ना, याच्यामध्ये या जेनेटिक टेस्टचा नक्की काय रोल आहे किंवा काय फायदा होऊ शकतो?
ॲक्च्युली हा खूप चांगला प्रश्न आहे. नॉन कम्युनिकेबल डिझिजेसचा बर्डन एवढा वाढला आहे, म्हणजे 1 in every 3rd individual is in fact dying of a non-communicable diseases. आणि नॉन कम्युनिकेबल डिझिजेसचं दुसरं नाव असतं लाईफस्टाईल डिझिजेस. करेक्ट. ओके, सो लाईफस्टाईल डिझिजेस म्हणजे काय की हे तुमच्या लाईफस्टाईलमुळे होणारे आजार. आता याचा दुसरा एक पार्ट असा आहे की जेनेटिक कॉम्पोनंट पण ह्याचा आयडेंटिफाय झालेला आहे. बर. थ्रू दिस जेनेटिक टेस्टिंग, जेनेटिक स्टडीज, एवढा जो रिसर्च झालेला आहे, आपल्याला हे माहिती आहे की आपण हे जे लाईफस्टाईल किंवा नॉन कम्युनिकेबल डिझिजेस आहेत त्यांच्या मागे तुमची जेनेटिक रिस्क काय आहे हे ऍक्च्युली आपण फाइंड आउट करू शकतोय. क्या बात आहे. सो इफ आय नो माय जेनेटिक रिस्क फॉर अ लाईफस्टाईल हेल्थ कंडिशन, आता फॉर एक्झाम्पल हायपरटेन्शन, डायबिटीज, हार्ट कंडिशन्स, कार्डियक डिझिजेस, हार्ट अटॅक्स, हे यू वुड अग्री की आजकाल त्यांचं जे एज ऑफ ऑनसेट म्हणू शकतो आपण ते खूप कमी होत चाललंय. हो, अगदी. तर ह्याची जर जेनेटिक रिस्क आपल्याला आधीच फाइंड आउट झाली तर किती चांगलं होईल बघा. करेक्ट. आपण आधीपासूनच अर्ली ऑन वी विल बी प्रिपेअर्ड की आपल्या फ्युचरसाठी आपण हेल्दियर आणि फिटर कसे राहू, डिझीज फ्री कसे राहू, ह्याच्यासाठी आपण प्रिपेअर्ड राहणार. कारण का जेनेटिक रिस्क आपल्याला आधी माहिती झाली तर आपण त्याच्यासाठी नेसेसरी प्रिकॉशन्स घेऊन ती रिस्क मॅनेज करू शकतो, सो दॅट त्या आजाराचा प्रादुर्भाव होण्यापासून आपण बॉडीला प्रिव्हेंट करू शकतो बॉडीवर, किंवा त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो डिले करू शकतो. सो इट इज अ व्हेरी युजफुल थिंग इन दॅट वे. करेक्ट. माझा पुढचा प्रश्न असा आहे की हे सगळ्या NCD जे आहेत, नॉन कम्युनिकेबल डिसीज जे आपण म्हणतो, तर हे सगळं ऑर्गनाईज करून, म्हणजे मग मला पुन्हा प्रश्न तयार होऊ शकतो की मी कुठले पॅरामीटर्स चेक केले पाहिजे, मग ह्याला आपण असं काही ऑर्गनाईज करून देऊ शकतो का? येस, ऑफकोर्स. तर आपलं जे DNA वाईज आहे, इनफॅक्ट द आयडिया ह्या प्रोडक्टच्या मागे किंवा ह्या पर्टिक्युलर टेस्टच्या मागे हीच होती की आपल्याला फक्त आजार नाही तर एक होलिस्टिक अप्रोच आपण एखाद्याला देऊ शकू, एका इंडिव्हिज्युअलला देऊ शकू. तर DNA वाईज असा प्रॉडक्ट आहे ज्याच्यामध्ये आपण 4 पॅरामीटर्स ॲड केलेले आहेत. हेल्थ पॅरामीटर, हेल्थ सेक्शन एक आहे ज्याच्यामध्ये सगळे हे डिझिजेस ज्याच्याबद्दल आपण आता जस्ट बोललो, हे सगळे लाईफस्टाईल डिझिजेस त्याच्यामध्ये इन्क्लूड केले, ज्याच्यासाठी तुम्हाला आपण जेनेटिक रिस्क त्याबद्दल सांगतो. आता डिझिजेस हे कुठून येत आहेत? करेक्ट. जसं आपण म्हणतो आता लाईफस्टाईल म्हणजे लाईफस्टाईल म्हणजे काय एक्झॅक्टली? लाईफस्टाईल कन्सिस्ट ऑफ 2 मेन कॉम्पोनंट्स. जसं बघितलं तर आपले फूड, इटिंग हॅबिट्स, करेक्ट, आणि आपलं फिजिकल फिटनेस, आपण एक्सरसाइज काय करतो, आणि ऑफकोर्स ॲट द सेम टाइम आपल्या काही कॉमन सवयी. ओके, सो कीपिंग दॅट इन माइंड, हेल्थ सेक्शन एक आहे, त्याच्या इन ॲडिशन टू दॅट न्यूट्रिशनचं सेक्शन एक आहे, फिटनेसचं सेक्शन आहे, आणि हॅबिट्स म्हणून एक सेक्शन आहे. तर न्यूट्रिशन सेक्शन मध्ये आपण काय सांगतोय की तुम्ही जे फूड खाता त्याच्या वरती तुमच्या बॉडीचा कसा रिस्पॉन्स होणार आहे, आणि हे सगळं तुमच्या जीन्स वरती गवर्न्ड आहे. करेक्ट. फिटनेस मध्ये तुमचं बेस्ट सुटेड एक्सरसाइज कुठलं आहे, किती वेळ करायचं, कुठल्या टाईपचा एक्सरसाइज केला पाहिजे, आणि हॅबिट्सची डिपेंडन्सी जसं टोबॅको रिलेटेड आहे किंवा कॅफेन कन्झम्पशन आहे. काही लोक तुम्ही बघितलं असाल खूप दिवसभरामध्ये कॉफी, टी, इनन्युमरेबल कप्स एक तासाला त्यांना लागते. एक्झॅक्टली. सो दॅट इज अ हाय डिपेंडन्सी, आणि हे तुमच्या जेनेटिक्स वरती डिपेंडंट असू शकतं, गव्हर्न करतं तुमचं जेनेटिक्स. सो म्हणून अलॉंग विथ दीज डिझीज रिस्क आपल्याला लाईफस्टाईल म्हणजे न्यूट्रिशन, फिटनेस आणि आपले हॅबिट्स ह्या सगळ्यासाठी एक कॉम्प्रिहेन्सिव्ह होलिस्टिक अप्रोच, होलिस्टिक व्ह्यू मिळतं, सो दॅट एक व्यक्ती सगळ्या गोष्टींच्या बाबतीत अवेअर राहील आणि मॉडिफिकेशन्स अकॉर्डिंगली करेल. सो दॅट इज व्हॉट वी आर डुईंग. क्या बात आहे. काय टेक्नॉलॉजी. म्हणजे माझं हेल्थ रिस्क, माझं न्यूट्रिशन, फिटनेस आणि प्लस हॅबिट्स, या 4ही गोष्टी मला समजू शकतात इंडिव्हिज्युअली. ॲब्सोल्युट. माझ्या जीन्सनुसार मी काय खाल्लं तर माझे जीन्स कसा रिस्पॉन्स देणार आहेत. ॲब्सोल्युटली. कदाचित मला नॉनव्हेज खूप आवडतं, बरोबर आहे, पण माझ्या जीन्सला जर का ते नॉनव्हेज सूट होणार नसेल तर मला माझ्या लाईफस्टाईलमध्ये बदल करायला पाहिजे. येस. इनफॅक्ट मी तेच सांगते सगळ्यांना, असं तुम्ही डाएट्स बद्दल बोललात की खूप फॅट डाएट्स आहेत, वेगवेगळ्या प्रकाराचे डाएट्स आहेत. सो आपण एक हे म्हणतो की वन साईज डज नॉट फिट ऑल. करेक्ट. सो जेनेटिक टेस्टिंग किंवा प्रॉडक्ट लाईक DNA वाईज इज पर्सनलाइज्ड टू यू, की तुम्हाला काय सूट होणार आहे. सो नेहमी मी तेच सांगते की जेनेरिक डाएटच्या ऐवजी तुम्ही एक जेनेटिक डाएट आणि फिटनेस प्लॅन तुम्हाला या प्रॉडक्ट मधून आपल्याला मिळू शकतो. फॅन्टॅस्टिक. आज जिम ओव्हर फ्लडेड आहेत. हो. अनेक लोक तिथे जाऊन वेगवेगळ्या मसल्स ट्रेन करता, व्यायाम करत असतात. मग मला असं वाटतं की बहुतेक
यू आर एक्सपर्ट, तू त्याला चांगला इन्साईट देशील या विषयावर, की हे देखील मग इंडिव्हिज्युअली ठरतं का, की विशाल सातवनी जिममध्ये जाऊन वेट ट्रेनिंग केलं पाहिजे का विशाल सातवनी कार्डिओ एक्सरसाइज जास्त केला पाहिजे? राईट, ॲक्च्युली इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग जे तुम्ही सर विचारलं आहे, बिकॉज आपण जसं म्हणतो की कुठला एक्सरसाइज सूट करेल. आता अगेन ऑन कन्सिडरिंग दीज लाईन्स, आपण जे DNAwise मध्ये फिटनेस सेक्शन आहे त्याच्यामध्ये जे पॅरामीटर्स आपण इन्क्लूड केले आहेत ते ह्याच मुद्द्याला आपण धरून केलेले आहेत इन्क्लूड. तर जसं तुम्ही म्हणालात की कार्डिओ सूट करणार आहे का, मसल ट्रेनिंग जास्त करू का, तर त्याच्यामध्ये काही पॅरामीटर्स जसे की एन्ड्युरन्स, की तुमचा एन्ड्युरन्स म्हणजे एन्ड्युरन्स बेस्ड एक्सरसाइजेस जे कार्डिओ असतात, एक्सरसाइजेस एरोबिक्स वगैरे असतात, तर त्यांच्यामध्ये तुमचा परफॉर्मन्स कसा असेल. पॉवर बेस्ड एक्सरसाइज आपण म्हणतो, म्हणजे ते मसल पॉवरशी कोरिलेटेड असतं, तर त्याचं तुमचं मसल पॉवर ॲव्हरेज आहे का काय आहे, तर त्या बेसिसवरती ॲज अ जेनेटिक काउन्सिलर आय विल अंडरस्टँड की तुम्हाला ह्या पर्टिक्युलर एक्सरसाइजला किती वेळ करायला द्यायला पाहिजे. एक एक्झाम्पल तुम्हाला सांगते की आपण अजून एक करतो की तुमचं ब्लड प्रेशर किंवा तुमची इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी विथ एक्सरसाइज, तर हे तुमच्या हेल्थ रिस्कशी रिलेटेड आहे की इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी आपली ब्लड शुगर कंट्रोल करते. सो इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी तुमची एक्सरसाइज करून एनहान्स होणार आहे का नाही होणार आहे, तर हा पॅरामीटर आपल्याला कळतो. आता जे लोक ऑलरेडी डायबेटिक आहेत त्यांना ह्या पॅरामीटरचा आउटकम काय आलेला आहे त्याच्या बेसिसवरती एक वेगळं टाइम आणि शेड्यूल एक्सरसाइजचा सांगू शकतो आम्ही. आणि जे नॉन डायबेटिक आहेत त्यांना या पॅरामीटरचं जेनेटिक आउटकम काय आलंय त्याच्या बेसिसवरती आपण एक फिटनेस प्लॅन सांगू शकतो. सो एवढं पण आपण हे पर्सनलाइज करू शकतो वन्स यू नो युअर जेनेटिक्स. सो व्हॉट इज वेदर यू नीड टू स्पेंड मोर टाइम इन एरोबिक्स, कार्डिओ, इनफॅक्ट ट्रेकिंग जर तुम्ही हे केलं तर आपल्याला लाईकलीहुड ऑफ इंजुरीजची आपण हे सांगू शकतो रिस्क. तर जे लोक ट्रेकिंग करतात तर त्यांना लाईकलीहुड ऑफ इंजुरी काय आहे, कुठल्या पार्टला आहे, हे सगळं फाइंड आउट करू शकतो, सो दॅट दे कॅन टेक प्रिकॉशन्स आणि हे इंजुरीज पासून एखादा व्यक्ती प्रिव्हेंट करू शकतो स्वतःला. तो ईच अँड एव्हरीथिंग वी हॅव कन्सिडर्ड आणि ऑफर्ड इन दिस DNAwise. क्या बात आहे, काय म्हणजे हे सगळं अमेझिंग आहे. म्हणजे इतका इंडिव्हिज्युअल रिपोर्ट येऊ शकतो. म्हणजे मराठीमध्ये एक म्हण आहे की ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. मला वाटतं ह्यात थोडंसं बदल करू आता, पण आता ही टेक्नॉलॉजी आल्यानंतर ऐकावे जनाचे आणि करावे जेनेटिक रिपोर्ट सांगेल ते. व्हेरी गुड. गौरी, आता माझा पुढचा प्रश्न आहे की ही जी जेनेटिक टेस्ट आहे ही फॅमिलीमध्ये कशी आपण रिकमेंड करू शकतो? एक माझं उदाहरण देतो मी तुला. आता माझ्या घरामध्ये मी आहे, माझी बायको आहे, माझा धाकटा मुलगा आहे तो 6 वर्षाचा आहे आणि मोठी मुलगी आहे ती 12 वर्षाची, आणि माझे आई वडील आहेत जे सिनियर सिटीजन आहेत. म्हणजे असे टोटल 6 जण आम्ही कुटुंबात राहतो. तर ह्याच्यामध्ये जर का माझ्या आई वडिलांची टेस्ट मी केली तर माझी करायची गरज आहे का, हा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, जर का मी फक्त माझी केली आणि माझ्या बायकोची केली तर माझ्या मुलांची करायची गरज आहे का? सो इनफॅक्ट तुम्ही हा प्रश्न विचारला त्याच्यात मला एक आठवला किस्सा. आमचा काउन्सिलिंगच्या दरम्यान एक ग्रस्त होते, तर ते मला म्हणाले की मॅडम आता आम्ही माझी केली आहे, माझ्या मिसेसची केली आहे, म्हणजे आता झालं ह्याच्यातच माझ्या मुलांचं पण समजलं. पण ॲक्च्युली तसं नसतं. सो बेसिकली काय असतं की येस, आपण जीन्स इनहेरिट करतो आपल्या पेरेंट्सकडून, म्हणजे अर्धे आईचे येतात अर्धे वडिलांचे येतात, अग्रीड. त्याच्यात काही ट्रेट्स आपण पास ऑन करतो, बट प्रत्येका इंडिव्हिज्युअलमध्ये पण काही व्हेरिएशन्स किंवा काही बदल होतात जे ते त्याला युनिक बनवतात. त्यामुळे जोपर्यंत आपण त्या व्यक्तीला टेस्ट नाही करत, त्या व्यक्तीची जेनेटिक टेस्टिंग जोपर्यंत करत नाही तोपर्यंत त्याचे जेनेटिक्स काय आहेत हे आपल्याला माहितीच नाही पडणार आहे. आई वडिलांच्या टेस्टमधून आपण एक अंदाज लावू शकतो की येस, हे काही जेनेटिक ट्रेट्स आणि असे जेनेटिक रिस्क आलेले आहेत, मे बी सिमिलर काही असेल मुलांमध्ये, पण एक्झॅक्टली काय रिस्क आहेत, एक्झॅक्टली कुठल्या प्रकाराचे ट्रेट्स किंवा काय काय टेंडन्सीज आहेत हे आपण जोपर्यंत प्रत्येका व्यक्तीची फॅमिलीमध्ये टेस्टिंग करत नाही, जरीही भाऊ बहीण असू देत, रिलेटिव्स असू देत, काही पण, तोपर्यंत आपल्याला त्यांचं ते इंडिव्हिज्युअल जेनेटिक्स नाही कळणार. आता तुमचा प्रश्न की कोण एक्झॅक्टली केलं पाहिजे, कसं, एज क्रायटेरिया काय आहे का त्याला? येस, डेफिनेटली एज क्रायटेरिया आहे. सध्या आपण 10 वर्ष आणि त्याच्या पुढे अशा लोकांचं जेनेटिक टेस्टिंग हे करतो. ओके.
10 वर्षाच्या खालती खूप लहान मुलं असतात आणि ऑफकोर्स काही जेनेटिक टेस्टिंग प्रोटोकॉल्स असतात ज्याच्यामुळे तुम्ही काही मायनर्समध्ये नाही करू शकत, काहींमध्ये करू शकता. सो सध्या DNA वाईज आपण 10 इयर्स अँड अबव अशा मुलांमध्ये करत आहे. हो, फॅन्टॅस्टिक. म्हणजे प्रत्येक इंडिव्हिज्युअल म्हणजे प्रत्येक व्यक्ती ही स्वतंत्र आहे, प्रत्येक व्यक्ती ही युनिक आहे, त्याच्यामुळे त्याचे जीन्स पण युनिक आहेत. Yes. त्याच्यामुळे ही टेस्ट सगळ्यांनी करणे ॲडवायझेबल आहे. ऍब्सोल्युटली. इनफॅक्ट हे काय म्हणतात लोक की अरे हे सगळं तर आम्हाला माहितीच आहे की काय करायचं. जसं आपण म्हणालो की 12 वर्षाची आहे आणि बऱ्याच वेळेला ह्या एजमध्ये मुलांचे बरेच हॉर्मोनल चेंजेस आता होत राहणार आहेत. Right. बॉडीली चेंजेस, फिजिओलॉजिकली चेंजेस त्यांचे होणार आहेत. अडोलसन्समध्ये येणार, मग प्री टीन्स, मग टीन्स, मग ते अडल्टहुडमध्ये येणार. तर ह्याच एजपासून तुम्ही न्यूट्रिशनल आणि फिटनेस प्लॅन एक त्यांच्या जेनेटिक्सच्या बेसिस, बिकॉज जेनेटिक्स इज कॉन्स्टंट. आत्ता जे आहे हे लाईफ लॉंग तुमचं आहे, राईट. सो आत्तापासून तुम्हाला कळालं तर आत्तापासूनच त्यांची जी फिटर आणि हेल्दियर होण्याची, आणि बॉडी फिट आणि हेल्दी असेल तर माइंड पण फिट आणि हेल्दी राहतं. करेक्ट. सो आत्तापासूनच ते त्यांची डायरेक्शन जी आहे ती सेट होणार आहे आणि त्याचे इफेक्ट्स त्यांना इन द लॉंग रन ॲट द एज ऑफ 40s 45 हे त्यांना समजणार आहेत. सो डेफिनेटली इट इज अ व्हेरी गुड एज, ॲप्ट एज टू ॲक्च्युली स्टार्ट एनी जेनेटिक टेस्ट. तू एक फार महत्त्वाचं वाक्य आता म्हणाले जे माझ्या अगदी फिट डोक्यात बसलं की युअर जीन्स आर कॉन्स्टंट. येस. म्हणजे जे जीन्स घेऊन माझा जन्म होतो आणि माझा मृत्यू जेव्हा होतो तेव्हा जीन्समध्ये काहीही बदल होणार नाहीये. Absolutely. याचा दुसरा अर्थ मी असा काढलाय की ही जेनेटिक टेस्ट जेव्हा मी करेल ती लाईफ टाईम टेस्ट आहे. येस, ॲब्सोल्युटली. बरोबर, वन्स इन अ लाईफ टाईम. वन्स इन अ लाईफ टाईम. ॲब्सोल्युटली. काय हरकत आहे करायला मग. फॅन्टॅस्टिक.